नमस्कार. लोकमाझा मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आषाढी वारी 2026चा सोहळा आता रंगात आला असून पंढरपूर नगरी विठुमाऊलीच्या गजराने दुमदुमून गेलेली आहे. याच दरम्यान पंढरपुरातून एक अतिशय मोठी आणि कौतुकास्पद बातमी समोर येत आहे. प्रोटोकॉल बाजूला ठेवून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरून पंढरपूर शहरातील सोयीसुविधांची पाहणी केली आहे. व्हीआयपी गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या ॲक्शनमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. प्रोटोकॉल बाजूला ठेवून गर्दीच्या ठिकाणी व्हीआयपी वाहनांचा ताफा नको आणि वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे शासकीय विश्रामगृह ते पत्रा शेडपर्यंत स्वतः बुलेट चालवत आले. त्यांच्या पाठीमागे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन बसले होते, तर पुढे वाळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बुलेट चालवली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेत मोफत अन्नदान केले जात आहे. यावेळी पाहणीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः भाविकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप केले. पत्रा शेड, वाळवंट, मंदिर परिसर आणि भक्तिसागर भागाची पाहणी करून पालकमंत्र्यांनी स्वच्छतेबाबत कडक निर्देश दिले. शौचालयांची नियमित साफसफाई ठेवण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट दर्शन रांगेत जाऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाने केलेल्या सोयीसुविधांबद्दल विचारपूस केली असता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी प्रशासनाच्या या नियोजनावर समाधान व्यक्त केले. गेल्या 1.5 महिन्यांपासून प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांचे हे फळ असून आम्ही वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. या अनोख्या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकंदरीत व्हीआयपी संस्कृतीला फाटा देऊन थेट जनतेत मिसळणाऱ्या पालकमंत्र्यांच्या या बुलेट राईडची चर्चा सध्या संपूर्ण पंढरपुरात सुरू आहे. वारकऱ्यांच्या येण्यानं आता पंढरपूर शहर हे वारकऱ्यांच्या येण्यानं रस्ते सगळे गजबजलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये फोर व्हीलरवरनं येणं, तापा घेऊन येणं थोडंसं लोकांच्या अडचणीचं होतं, म्हणून आलो असलो तरी या ठिकाणी गेल्या 1.5-2 महिन्यापासून प्रशासन आम्ही सगळेजण प्रचंड मेहनत घेतोय. आणि ही मेहनत घेत असताना वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना आनंदानं दर्शन व्हावं, या ठिकाणी येत असताना त्यांना कुठली अडचण येऊ नये, स्वच्छतेची सोय व्हावी, स्वच्छता सगळी व्हावी, आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा 1.5 महिन्यानंतर आज ज्या सोयी सुविधा दिल्या होत्या त्या कशा पद्धतीने आमचे वारकरी बांधव त्याचा उपयोग घेत आहेत, उपभोग घेत आहेत, हे बघताना मनापासून आनंद होतो. सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. रांगेमध्ये 10-10 तास, 5-5 तास उभ्या राहिलेल्या वारकरी हसत खेळत आज नाचत बागडत दर्शन घेत आहेत. आणि त्याला सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात. पाणी मिळतंय, नाश्ता मिळतोय, जेवण मिळतंय, स्वच्छता आहे, आरोग्याची सुविधा आहे, शौचालयाची सुविधा आहे. त्यामुळे प्रचंड आनंदी जेव्हा हा आमचा सगळा वारकरी बघतोय दर्शन बारीतला किंवा शहरातला, तेव्हा खऱ्या अर्थानं 1.5 महिना 2 महिन्याची मेहनत प्रशासनाने केलेली आहे, शासनाने केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचं काम खऱ्या अर्थानं पूर्ण झालं याचा आनंद होतो. आणि आमचं दर्शन पण आनंदानं फास्ट होतंय याचा आनंद आहे. खास करून आता बघितलं असेल व्हीआयपी दर्शन बंद झालं, माझ्या काही सहकारी बांधवांची अडचण झाली, त्यांची मी क्षमा मागितली, अजून पण मागेन. परंतु त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही या दर्शन बारीत आला आणि या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, आपण सुद्धा लाईनीत उभं राहून दर्शन घ्याल. त्यामुळे